विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे SJ अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्र परीक्षा जवळ येत असल्या कारणाने आज मी तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील कृतीपत्रिकेचा व त्यातील प्रश्न प्रकारांचा आराखडा तुमच्या समोर आज मी सादर करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये आपल्याला असे एकूण 2 भाग आहेत. एक भाग 1 आणि दुसरा भाग 2. तर यामध्ये भाग 1 चा जो हा पेपर आहे तो पेपर आहे एकूण 40 गुणांचा आहे. त्याच्यानंतर भाग 2 चा जो पेपर आहे ते एकूण भाग 40 गुण, म्हणजेच एकूण 40 गुणाला आपल्याकडं फक्त 2 तास वेळ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता त्यामध्ये आपल्याला सब क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन कोणत्या प्रकारचे आणि कसे प्रश्न विचारू शकतात हे आज आपण पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, प्रश्न पहिला अ मध्ये प्रत्येकी 1 गुणांचे प्रश्न आहेत. आता प्रत्येकी 1 गुणांचे प्रश्न म्हणजे हे जो प्रश्न आहे तो आहे बहुपर्यायी प्रश्न. आता बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय? आपल्याला एक रिकामी जागा दिली जाते आणि त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले जातात. म्हणजेच या प्रश्नात अंतर्गत कोणतेही ऑप्शन्स नाहीत. उत्तर केवळ योग्य पर्यायाचे वर्णनावर लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो एकूण 5 गुणाला आहे. म्हणजे एखादी जर रिकामी जागा जर आपली समजा चुकलेली असेल तर आपल्याला 1 मार्क इथं कटू शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला ब. तर प्रश्न पहिला ब मध्ये प्रत्येकी 1 गुणांचे 5 वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला आहेत. यामध्ये फक्त आपल्याला रिकाम्या जागा हा प्रश्न वगळून दुसरे प्रश्न आपल्याला राहतील. म्हणजे हा सुद्धा प्रश्न एकूण 5 गुणांचा आहे आणि 5 प्रश्न राहतील. त्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये विविध प्रकार आहेत. आता ते विविध प्रकार कोणते आहेत? नंबर 1 असा आहे की गटातील वेगळा घटक ओळखा. म्हणजे दिलेले नाव, चित्र यावर आधारित घटकापैकी एक वेगळा घटक ओळखणे आपल्याला गरजेचे आहे. म्हणजेच आपल्याला वेगळा घटक ओळखा हा सुद्धा एक प्रश्न राहील. त्याच्यानंतर लक्षात घ्या, दुसरा असा आहे की सहसंबंध पूर्ण करा. म्हणजेच पहिल्या जोडीतील सहसंबंध ओळखून दुसरी जोडी आपल्याला पूर्ण माहिती भरायची आहे किंवा पूर्ण करायची आहे. त्यानंतर अजून सुद्धा एक प्रश्न पडू शकतो, तो म्हणजे जोडा जुळवा. त्याच्यानंतर आहे चूक की बरोबर ते लिहा. त्यानंतर असा आहे 5वा प्रश्न की नाव एखाद्या आकृतीचं नाव, एखाद्या आकृती किंवा एखाद्या फॉर्म्युलाचं रेणूसूत्र आणि किंवा त्यामध्ये दिलेले चित्र अथवा दिलेली आकृतीतील नाव देणे असा प्रश्न प्रकार आपल्याला असू शकतो. त्याच्यानंतर 6वा प्रश्न असा आहे, 6व्या प्रकारचा असा असू शकतो, ओघ तक्त्यातील एखादी रिकामी जागा भरणे. या प्रश्नात देखील अंतर्गत विकल्प आणि सर्व उपप्रश्न अनिवार्य आहेत. म्हणजे लक्षात घ्या, एखादा ओघ तक्ता दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. त्यानंतर 7वा प्रश्न असू शकतो की आकृतीवरून नियम ओळखा. म्हणजे एखादी आकृती दिलेली असते आणि या आकृतीतून आपल्याला नियम ओळखायचा आहे. यापेक्षा सुद्धा आपल्याला वेगळा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जर आपल्याला पहिला प्रश्न अ आणि ब हे जर 2 आपल्याला कंप्लीट करायचे असतील तर आपल्याला पूर्ण पाठ्यपुस्तक आपल्याला वाचन करणं आणि त्याच्यामधील जे महत्त्वाचे डेफिनेशन, व्याख्या, रिकाम्या जागा हे सगळे आहेत ते आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा अ. आता प्रश्न दुसरा अ म्हणजेच अ मध्ये काय, प्रत्येकी 2 गुणांचे असे 3 प्रश्न दिले आहेत. आता ह्याच्यामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शास्त्रीय कारणे लिहा. आता यामध्ये आपल्याला शास्त्रीय कारणे लिहामध्ये कोणतेही 2 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आपल्याला एकूण दिले जातात 3 प्रश्न आणि आपल्याला सोडवायचे 2 प्रश्न. म्हणजे यात किमान 1 प्रश्न रसायनशास्त्राचा असू शकतो, म्हणजे केमिस्ट्रीवर. 1 प्रश्न असतो भौतिकशास्त्राचा आणि भौतिकशास्त्र घटकवर आधारित असेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 4 आपल्याला 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. म्हणजे एकूण गुण आहेत 4 गुण आणि विकल्पासह गुण आहेत 6 पैकी 4. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा ब, प्रत्येकी 2 गुणांचे 5 प्रश्न दिलेले असतात आणि कोणते 3 आपल्याला सोडवायचे असतात. लक्षात घ्या, म्हणजे वरचा 4 मार्काचा क्वेश्चन आणि खालचा किती मार्काचा आहे, 6 मार्काचा. म्हणजे यात किमान 2 प्रश्न रसायनशास्त्राचे असतात आणि 2 प्रश्न भौतिकशास्त्राचे असतात. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता यातील आपल्याला या प्रश्नामध्ये सुद्धा विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तो आहे गणितीय उदाहरणे सोडवणे. त्यानंतर आता भाग 1 असल्यामुळे या ठिकाणी गणितीय उदाहरणे सुद्धा आपल्याला येणे आवश्यक आहे. त्यानंतर एखादी नियम दिलेले असतो,
एखादी व्याख्या लिहा किंवा एखादं तत्व लिहा किंवा एखाद्या उदाहरणासहित स्पष्ट करा, असा आपला दुसरा प्रश्न आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, टिपा लिहिणे हे सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर काय म्हणले, रासायनिक अभिक्रिया लिहिणे, म्हणजेच उदाहरणार्थ आपल्याला जो तिसरा चॅप्टर आहे, तिसऱ्या चॅप्टर मध्ये रासायनिक अभिक्रिया पूर्ण करणे आपल्याला आवश्यक आहे. किंवा एखादा ओघतक्ता दिलेला असतो, ओघतक्ता पूर्ण करण्याचं सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला फरक स्पष्ट करा. आता विद्यार्थ्यांनी गुणानुसार फरकाचे मुद्दे लिहावेत. म्हणजेच एक लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा असा मुद्दा आहे की आपल्याला एका मार्काला कमीत कमी आपल्याला 2 पॉईंट तरी येणे आपल्याला आवश्यक, लिहिता येणे आवश्यक आहे. त्यानंतर 7वा प्रश्न असू शकतो की एखादे गुणधर्म, एखादा वैशिष्ट्य, एखादे लक्षण, एखादे फायदे तोटे परिणाम लिहिणे सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी गुणानुसार विधाने लिहावीत. त्यानंतर उदाहरणे सुद्धा लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर एखादी आपल्याला आकृती काढणे किंवा एखादी चूक दुरुस्त करून आकृती काढणे हे सुद्धा आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास सरासरी 9 प्रकारापैकी आपल्याला प्रश्न येतील आणि त्या 9 प्रकारापैकी आपल्याला प्रश्न येतील फक्त 5 आणि आपल्याला सोडवायचे आहेत 3 आणि एकूण झाले 6 मार्क. म्हणजेच 10 पैकी आपल्याला इथं 6 मार्क आपल्याला घेणे आवश्यक आहे. म्हणजेच यापेक्षा सुद्धा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे प्रश्न तिसरा. प्रश्न तिसऱ्यामध्ये प्रत्येकी 3 गुणांचे 8 प्रश्न आहेत. आता प्रत्येकी 3 गुणांचे 8 प्रश्नामध्ये काय म्हणले की कोणतेही 5 प्रश्न सोडवणे आहे. म्हणजे लक्षात घ्या, प्रश्न पहिला आणि दुसरा एकूण झाले असे 20 मार्क आणि प्रश्न तिसरा जो आहे तो आहे एकूण 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि तिथे आपल्याला दिले जातात 8 प्रश्न. 8 पैकी आपल्याला सोडवायचे आहेत 5 प्रश्न. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 3 8 24 म्हणजे एकूण विकल्पामध्ये एकूण गुण आहेत 24 आणि आपल्याला गुण घ्यायचे आहेत 15. त्यानंतर लक्षात घ्या, यात 4 प्रश्न रसायनशास्त्राचे असतात आणि 4 प्रश्न भौतिक शास्त्राचे सुद्धा असू शकतात. त्याच्यामध्ये यातील विविध प्रश्न प्रकार दिलेल्या विधानांचा वापर करून आपल्याला स्पष्टीकरण लिहिणे आवश्यक आहे किंवा उपाययोजना सुचवणे किंवा यामध्ये दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या परिणाम यावर सुद्धा उपाय सुचवणे आपल्याला आवश्यक आहे. किंवा आपल्याला आकृतीचे स्पष्टीकरण लिहिता येणे सुद्धा, आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीचे नामनिर्देशन करून आकृतीचे स्पष्टीकरण लिहिणे सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. किंवा 4था प्रश्न असा पडू शकतो, सारणी किंवा तक्ता पूर्ण करणे हे सुद्धा आपल्याला पडू शकतो. त्यानंतर 5वा प्रश्न आहे उदाहरणासह स्पष्टीकरण लिहिणे. किंवा आता 6वा प्रश्न असा आहे की गणितीय उदाहरणे सोडवणे. म्हणजे विज्ञान भाग 1 जर म्हणलं आपण तरी आपल्याला इथं गणितीय उदाहरणं सोडवणे आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे लक्षात घ्या. आणि 7वा प्रश्न असा आहे की आकृती पूर्ण करणे. 8वा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की आकृतीवर आधारित प्रश्न सोडवणे. एखादी आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीवर आधारित आपल्याला प्रश्न दिलेले असतात. त्यानंतर लक्षात घ्या 9वा प्रश्न असा आहे की स्पष्टीकरणासह उत्तरे लिहिणे. म्हणजे एखादी एक व्याख्या किंवा एखादं वाक्य दिलेलं असतो आणि त्या वाक्यावर एक स्पष्टीकरण लिहून उत्तर लिहिणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजेच हा नंतर नंबर 10 एखादा नियम दिलेला असतो किंवा एखादा सिद्धांत आपल्याला स्पष्ट करून लिहायचं असतं. आणि एखादा 11वा प्रश्न सुद्धा असा विचारू शकतो की परिच्छेद पूर्ण करणे. म्हणजे तुम्हाला एखादा रिकामी पॅराग्राफ दिलेला असतो आणि रिकामी पॅराग्राफच्या ठिकाणी तुम्हाला उत्तरे दिलेली असतात, ते उत्तरे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे असतात. किंवा म्हणजेच या सुद्धा पेक्षा सुद्धा आपल्याला वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतोच. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे प्रश्न तिसरा, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि या प्रश्नाला एकूण आहेत गुण 15. म्हणजे 15 गुण असल्याने विकल्पामध्ये आहेत 24 गुण. 24 पैकी आपल्याला किती घ्यायचे आहेत तर 15 गुण आपल्याला घेणे आवश्यक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, आता विद्यार्थी मित्रांनो शेवटचा जो प्रश्न आहे आणि तो शेवटचा प्रश्न म्हणजे प्रत्येकी 5 गुणांच्या 2 प्रश्नांपैकी आपल्याला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे हा जो शेवटचा प्रश्न आहे तो एकूण 10 मार्काचा आहे आणि आपल्याला सोडवायचे 5 मार्क. आपल्याला मिळवायचे आपल्याला 5 मार्क. तर यामध्ये एक जो प्रश्न आहे तो रसायनशास्त्रावर आधारित आहे आणि दुसरा जो प्रश्न राहील तो प्रश्न आहे भौतिक शास्त्रावर आधारित. त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यातील आता आपल्याला 5 मार्कामध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे ते नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणे आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर अपूर्ण आकृती पूर्ण करणे किंवा चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने काढणे किंवा स्पष्टीकरण लिहिणे.
म्हणजे एखादी आकृती अर्धवट काढलेली असतो आणि म्हणजे अपूर्ण असते, पूर्ण करायचं आहे, किंवा एखादी चुकीची आकृती दुरुस्त करणे आपल्याला आवश्यक आहे. की आता तिसरा प्रश्न असा आहे की सविस्तर स्पष्टीकरणासह वर्गीकरण करणे. आता एखादं वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्याचं आपल्याला स्पष्टीकरण सुद्धा करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर चौथा असा आहे की परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिणे हे सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक नंतर लक्षात घ्या, पाचवा प्रश्न आहे की आपल्याला सारणी दिलेली असते किंवा तक्ता दिलेला असतो आणि ते पूर्ण करायचं आहे किंवा त्या तक्त्याचं किंवा सारणीचं आपल्याला स्पष्टीकरण लिहायचं आहे. आणि 6व्या प्रकारचा असा प्रश्न आहे की विस्तृत उत्तरे लिहिणे. म्हणजे एखादी दिलेली जी माहिती आहे ते उत्तर जे आहेत ते उत्तर विस्तृत लिहिणे आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, 7व्या नंबरचा असा आहे की दिलेल्या घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करणे व त्याचे स्पष्टीकरण देणे आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र, आणि एवढाच नाही तर यापेक्षा सुद्धा आपल्याला वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एकूण जर आपण पेपरचा पॅटर्न जर बघलं तर प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे एकूण 4 प्रश्न आपल्याला बोर्डामध्ये राहतील आणि बोर्ड पेपर मध्ये राहतील. आणि लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये एकूण विकल्पामध्ये 60 गुण आहेत आणि आपल्याला एकूण जे गुण घ्यायचे आपल्याला पेपर आहे आपला 40 गुणांचा. म्हणजे आपल्याला 60 पैकी आपल्याला 40 गुण आपल्याला घेणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला पेपर पॅटर्न म्हणजे कृती आराखडा समजणार नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे हे सुद्धा आपल्याला तितकेच महत्वाचे आहे. म्हणून पेपर पॅटर्न समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 किंवा भाग 2 याची बोर्डाची जी कृतीपत्रिका झालेली आहे ते बोर्डाची कृतीपत्रिका आज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण टाकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे.